गुलाबी थंडी जरा जरा बोचायला लागली की समजून जावं आला थंडीचा महिना. आणि हा थंडीचा महिना आला की जसं वातावरण बदलतं तसंच खानपानही बदलतं. थंडीच्या महिन्यात काही पारंपरिक पदार्थ आवर्जून बनवले जातात आणि हीच परंपरा कायम राखत आज आपण बनवणार आहोत आजीच्या खजान्यातील हिवाळ्यातील एक खास पदार्थ, आलेपाक अर्थात आल्याच्या वड्या. थंडीत उद्भवणाऱ्या सर्दी, पडसं आणि कफच्या विकारावर अत्यंत गुणकारी असा हा आलेपाक. आलेपाक बनवण्यासाठी आपल्याला लागेल 50 ग्राम आलं, अर्धी वाटी साखर, अर्धा कप साईचं दूध आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या आल्याची सालं काढून घ्या. यानंतर पाट्यावर हे आलं व्यवस्थित कुटून घ्या. ठेचलेलं हे आलं मग पाट्यावरच भरडून घ्या. पाट्याऐवजी तुम्ही मिक्सरचा वापर करून आल्याची पेस्ट तयार करू शकता. आता ही आल्याची पेस्ट तापलेल्या पॅनमध्ये घ्या आणि यात वरून साखर व साईचं दूध घाला आणि हे मिश्रण सतत हलवत राहा. आल्याचा पाक घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहा. मंद आचेवर भाजत राहिलं की 10 मिनिटात हा आलेपाक घट्ट होईल. सर्वात अखेरीस घट्ट झालेल्या पाकावर हळूवार तूप सोडा. पाक घट्ट झाला की मग तूप लावलेल्या ताटलीत हा पाक पसरवा. आणि पूर्ण थंड झाल्यावरच आलेपाकाच्या वड्या कापा. तयार झाल्या आल्याच्या वड्या अर्थात आलेपाक.